हॅलो टू ऑल फ्रेंड्स, कसे आहात सगळे? रेडिओ MPSC गुरु ऐकताय ना? रेडिओ MPSC गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये मी प्रिया तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. मित्रांनो, आपण दिवसाची सुरुवात एक सुंदर आणि प्रेरणादायी विचार ऐकून करत असतो. चला तर मग ऐकूया आजचं विचारधन. तुलना करावी पण अवहेलना करू नये, हे होतं आजचं विचारधन. यानंतर आपण ऐकणार आहोत दिनविशेष हे सत्र. दिनविशेष या सत्रामध्ये आपण जन्म, मृत्यू आणि काही महत्त्वाच्या घटना ज्या इतिहासात अजरामर झाल्या आहेत आणि ज्या घटना इतिहासात सुवर्ण अक्षरांनी कोरल्या गेल्या आहेत, अशा घटनांविषयीची माहिती दिनविशेष या सत्रात करून घेत असतो. एकूणच काय तर आत्ताचा क्षण हा पुढच्या सेकंदाला इतिहास होत असतो. यातले काहीच क्षण जगाला विशेष म्हणून अजरामर होतात. चला तर मग जाणून घेऊया आजच्या दिवसाची विशेष गोष्ट आजच्या दिनविशेष या सत्रात. आजच्याच दिवशी 1886 साली जॉन पेम्बल्टन यांनी कोको कोला हे पेय पहिल्यांदाच तयार करून विकले. कोको कोला किंवा कोक हे सोडा असलेले एक शीतपेय आहे. हे पेय अमेरिकेच्या अटलांटा येथे मुख्यालय असलेल्या द कोको कोला कंपनीमार्फत बनवले जाते आणि जगभर विकले जाते. जगभर प्रचंड लोकप्रिय असणारे हे पेय अमेरिकेच्या जॉन पेम्बल्टन या वैद्याने 19व्या शतकाच्या उत्तरार्धात प्रथम बनवले होते. सध्या कोको कोला जगातील 200 लोकांमध्ये विकला जातो व रोज सुमारे 1.8 अब्ज लोक कोको कोला पितात. यानंतर वळूया पुढच्या घटनेकडे. आजच्याच दिवशी 1899 साली क्रांतिकारक वासुदेव चाफेकर यांना फाशीची शिक्षा झाली. वासुदेव हरी चाफेकर हे भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील एक क्रांतिकारक होते. हे दामोदर चाफेकर आणि बाळकृष्ण चाफेकर या भारतीय क्रांतिकारकांचे बंधू होते. त्यांचा जन्म 1880 साली पुणे जिल्ह्यातील चिंचवड या ठिकाणी झाला होता. त्यांनी मराठी भाषेमधून शिक्षण घेतले. राजकारणात आणि क्रांतिकारी कारवायांमध्ये दामोदर चाफेकर आणि बाळकृष्ण चाफेकर या त्यांच्या बंधूंसह त्यांनी सहभाग घेतला. भारतीय तरुणांना शस्त्रांचे प्रशिक्षण दिले. रँडच्या पुण्यातील वाईट वागणुकीबद्दल त्यांच्या वधाचा कट त्यांनी रचला होता. त्यांना अटक करून खटला चालवण्यात आला आणि 8 मे 1899 रोजी त्यांना येरवडा या तुरुंगात फाशी देण्यात आली. यानंतर ऐकूया पुढची घटना. आजच्याच दिवशी 1912 साली पॅरामाऊंट पिक्चर्स या कंपनीची स्थापना झाली. पॅरामाऊंट पिक्चर्स ही एक अमेरिकन फिल्म आणि टेलिव्हिजन निर्मिती आणि वितरण कंपनी आहे. हा जगातील 5वा सर्वात जुना चित्रपट स्टुडिओ आहे. अमेरिकेचा दुसरा सर्वात जुना फिल्म स्टुडिओ आणि लॉस एंजलिसच्या शहराच्या हद्दीत अजूनही असलेल्या बिग 5 फिल्म स्टुडिओचा हा एकमेव सदस्य आहे. 2014 पॅरामाऊंट पिक्चर्स हा आपला पहिला चित्रपट फक्त डिजिटल स्वरूपात वितरित करणारा पहिला हॉलिवूडचा स्टुडिओ ठरला. आजच्याच दिवशी 1981 साली संस्कृत तज्ज्ञ मराठी कवी डॉक्टर केशव नारायण वाटवे यांचं निधन झालं. 2014 साली GPS प्रणालीचे सहसंशोधक रॉजर एल इस्टन यांचं निधन झालं. त्यांचा जन्म 30 एप्रिल 1921 रोजी झाला. 1932 साली पंडित विष्णू दिगंबर पलुसकर यांचे शिष्य पंडित विनायकराव पटवर्धन यांनी पुणे येथे गांधर्व महाविद्यालय सुरू केले. अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय ही भारतीय संगीत शिकविणारी एक प्रख्यात संस्था आहे. हिच्या शाखा भारतातील अनेक शहरांमध्ये आहेत. अनेक घराण्यांचे मिळून एक हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत आहे. याची जाणीवही कमीच असलेल्या काळात पंडित विष्णू दिगंबर पलुसकर यांनी संगीत शिक्षण ही अन्य विद्यापीठीय शिक्षणासारखीच अभ्यास करण्याची, परीक्षा घेता येईल अशी गोष्ट आहे असा शास्त्रीय विचार तडीस नेला. डिसेंबर 2012 गांधर्व महाविद्यालय मंडळाच्या स्थापनेला 81 वर्ष पूर्ण झाली आणि या संस्थेचे एका विद्यापीठामध्ये रूपांतर झाले. यानंतर जाणून घेऊया पुढची घटना. आजच्याच दिवशी 1933 साली महात्मा गांधी यांनी ब्रिटिश राजवटीविरुद्ध आपले 21 दिवसांचे उपोषण सुरू केले. 1945 साली दुसरे महायुद्ध युरोप विजय दिन जर्मनीची दोस्त राष्ट्रांसमोर
बिनशर्त शरणागती आणि याच वेळी युरोपमधील युद्ध समाप्त झाले होते. आजच्याच दिवशी 1962 साली पश्चिम बंगाल येथील कोलकाता येथे रवींद्र भारती विद्यापीठाची स्थापना झाली. 1974 साली रेल्वे कामगारांचा देशव्यापी संप झाला. सरकारविरुद्धचा असंतोष वाढत जाऊन आणीबाणी पुकारली जाण्याला जी कारणे घडली त्यात हा संप महत्त्वाचा मानला जातो. 1925 साली साहित्य अकादमी पुरस्कार विजेते भारतीय साहित्यिक समीक्षक आणि लेखक गुरुराजा श्यामाचार्य अमूर यांचा जन्म झाला. त्यांचं निधन 28 सप्टेंबर 2020 साली झालं. 1828 साली रेड क्रॉस या संस्थेचे सहसंस्थापक हेनरी डुनेंट यांचा जन्म झाला. रेड क्रॉस ही एक आंतरराष्ट्रीय मानवतावादी चळवळ आहे. राष्ट्रीयता, वर्ण, धर्म, लिंग इत्यादींचा विचार न करता जगभरातील लोकांच्या आयुष्य व आरोग्याचे रक्षण करणे हे या चळवळीचे ध्येय आहे. रेड क्रॉस या संस्थेचे जिनिव्हा, स्वित्झर्लंड या ठिकाणी मुख्यालय आहे. या संस्थेमध्ये 9.7 कोटी स्वयंसेवक असून या संस्थेचे संस्थापक हेनरी ड्युनॉन्ट हे आहे. हेनरी ड्युनॉन्ट यांचा मृत्यू 30 ऑक्टोबर 1910 साली झाला. आजच्याच दिवशी 1884 रोजी अमेरिकेचे 33वे राष्ट्राध्यक्ष हॅरी एस ट्रुमन यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 26 डिसेंबर 1972 रोजी झाला. 1906 साली भारताचे माजी भूसेनाप्रमुख प्राणनाथ थापर यांचा जन्म झाला. 1982 मध्ये 40व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कवी अनिल यांचं निधन झालं. त्यांचा जन्म 11 सप्टेंबर 1901 रोजी झाला. 1984 साली रीडर डायजेस्टचे सहसंस्थापक लीला बेल वॉलेस यांचं निधन झालं. त्यांचा जन्म 25 डिसेंबर 1889 रोजी झाला. आजच्याच दिवशी 1995 साली पत्रकार, संपादक, राजकीय विश्लेषक आणि मुत्सद्दी प्रेम भाटिया यांचं निधन झालं. त्यांचा जन्म 11 ऑगस्ट 1911 रोजी झाला. 1916 साली स्वामी चिन्मयानंद यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 3 ऑगस्ट 1993 रोजी झाला. 1916 रोजी भारतीय सिनेमॅटोग्राफर रामानंद सेनगुप्ता यांचा जन्म झाला. 1920 साली पाली भाषा व बौद्ध साहित्य या विषयावरचे अभ्यासक चिंतामण वैजनाथ राजवाडे यांचं निधन झालं. 1970 मध्ये ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू मायकेल बेव्हन यांचा जन्म झाला. 1989 मध्ये भारतीय बेसबॉलपटू दिनेश पटेल यांचा जन्म झाला. 1794 साली फ्रेंच रसायनशास्त्रज्ञ अँटोइन लॅव्हॅझिये यांचं निधन झालं. त्यांचा जन्म 26 ऑगस्ट 1743 रोजी झाला. 1952 साली फॉक्स थिएटरचे संस्थापक विल्यम फॉक्स यांचं निधन झालं. त्यांचा जन्म 1 जानेवारी 1879 रोजी झाला. 1972 मध्ये भारतरत्न पुरस्कृत पांडुरंग वामन काणे यांचं निधन झालं. त्यांचा जन्म 7 मे 1880 रोजी झाला. महामहोपाध्याय डॉक्टर पांडुरंग वामन काणे हे भारतीय राजकारणी होते. तसेच ते भारतीय कायदेपंडित आणि धर्मशास्त्राचे अभ्यासक होते. त्यांचा जन्म 7 मे 1880 रोजी झाला. तर मित्रांनो, ही होती आजच्या दिवसाची विशेष गोष्ट, म्हणजेच आजचं दिनविशेष हे सत्र. मित्रांनो, आमचं दिनविशेष हे सत्र तुम्ही आमच्या यूट्यूब चॅनलवर सुद्धा पाहू शकता. त्याकरता तुम्हाला फक्त स्पेक्ट्रम अकॅडमी हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करावं लागेल. चला तर मग मित्रांनो, मी प्रिया तुम्हा सगळ्यांची रजा घेते. पुन्हा भेटूया उद्याच्या दिनविशेष या सत्रात. ऐकत रहा रेडिओ MPSC गुरु, स्प्रेडिंग द नॉलेज, पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी.